का म्हणले नाही. हा हा नाही. एवढे एवढे शृंगार करून हे माणसं आले म्हणजे नवरदेव किती श्रीमंत आहे, किती सुंदर आहे, किती मोठा आहे असं वाटायला लागलं. पण ज्या वेळेला आता महादेव त्या ठिकाणी येऊ लागले त्यावेळेला सगळ्या गावातले लोक सांगायला लागले, पप्पा मम्मी दरवाजा लाव, दरवाजा लाव, लगाव खिडकी. काही काही पोरं असे सांगू लागले, काही काही मराठीतून, काही हिंदीतून, काही तेलुगूतून, काही कन्नडीतून सांगू लागले, आई लाव दरवाजा, नवरदेव नाही भूत आलाय, भूत 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 असं म्हणायला लागले. समोर भूत वेताळत नसतायत महाराज महादेवाच्या. नवरदेव म्हणून ज्यावेळेला महादेवाला पहिलं मैनावतीनं त्यावेळेला मैनावती चक्कर दूध पाजायला गेली आणि त्या गळ्यातल्यानं केल्या बरोबर महाराज ती अशी खाली पडली. म्हणसान उठवा उठवा म्हणावं लागलं. तिनं सांगितलं मलाच फुतकारी केली तर माझी मुलगी यांच्यासोबत संसार करणार आहे, कशी संसार करेन. सगळ्या गोष्टी ज्यावेळेला समजून आल्या, उमजून आल्या आणि भगवान श्री शिवाचं स्वरूप ज्यावेळेला कळालं, भगवान श्री शिवाची महती ज्यावेळेला कळाली त्यावेळेला मी भाग्यवान आहे, धन्यवान आहे, आम्ही धन्य झालो. आमची मुलगी भगवान श्री शिवाची सेवा करण्याकरता आज जाते असं वाटू लागलं. आणि विवाह आता महाराज त्या ठिकाणी होते. ब्राह्मणाने विचारलं तुमच्या गोत्र काय, कुळ काय, तुमचं नाव काय, पप्पाचं नाव काय, आज्याचं नाव काय, पराज्याचं नाव काय. ते म्हणजे सगळ्या बापाचा बाप मीच आहे.